वसई विरार महापालिका निवडणुकीचा निकाल राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारा ठरला आहे। बहुजन विकास आघाडीने एक हाती सत्ता मिळवत 115 पैकी तब्बल 71 जागांवर विजय मिळवला असला तर या विजयाच्या जल्लोषाला आव्हान देणाऱ्या हालचालींनी वसईच्या राजकारणात नवे वादळ निर्माण झाले आहे। राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये सत्ता मिळवणाऱ्या भाजपला वसई विरारमध्ये 3 आमदार असूनही सत्ता मिळवता आलेली नाही। मात्र पडद्याआड मोठी खेळी सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपकडून ऑपरेशन लोटसची तयारी सुरू असून बहुजन विकास आघाडीचे 15 ते 16 नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती समोर येत आहे। भाजपाला जरी 44 जागांवर समाधान मानावे लागले असले तरी थेट सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष रणनीती आखली जात असल्याचे संकेत आहेत। तांत्रिकदृष्ट्या अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन करून पक्षांतर बंदी कायद्यापासून बचाव करत भाजपमध्ये विलीन होण्याची शक्यता वर्तवली जाते। गेली अनेक दशके वसई विरारवर वर्चस्व राखणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी ही घडामोड मोठे आव्हान ठरणार आहे। भवियाचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी ठाकूर आता कोणती पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आणि जर भाजपचे ऑपरेशन लोटस यशस्वी ठरले तर वसई विरारच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुलताना दिसेल। द पोलीस न्यूज ब्युरो, वसई विरार।